आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गर्भ पाडायचा आहे की ठेवायचा आहे हा फक्त आईचा निर्णय असला पाहिजे. त्यात दुसरं कोणीच नाही पडू शकत. तर मला सांग, तुला खरंच हे बाळ अबॉर्ट करायचं आहे का? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. ती जी धावत चालली ना तिला उडवायचं आहे. हे स्वानंदी, ती धावत चालली ती. स्वानंदी अगं ऐक की माझं. हो ए स्वानंदी. स्वानंदी अगं असं उडकपणा करू नको स्वानंदी. ए स्वानंदी. आई अगं उठ की. पाणी द्या ना, पाणी द्या. आई तू 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 तुला काही भी होणार नाही. आई आई अगं उठ की. गाडी बोलवा कोणीतरी, ॲम्ब्युलन्स बोलवा प्लीज. आई आई डोळे उघड. आई स्वानंदी. आई अगं उठ की. आई उठ की. स्वानंदी. मनी सर. मावशी कस काय झाला ऍक्सिडेंट? गाडी धडक देऊन गेली. मावशी मावशी उठा, बोला काहीतरी. मावशी पाणी आहे. मावशी मावशी. आई अगं उठ की. मनी सर दवाखान्यात नेऊयात ना आपण. हा लगेच या ना, मदत करा ना कोणीतरी. या सावकाश. आई तुला काही भी होणार नाही. वनी सर चला की हॉस्पिटल. अहो थोडी गाडी फास्ट चालवा. आई अगं डोळे उघड की. आई उठ. आपण चाललोय ना हॉस्पिटलला. तुला काही भी होणार नाही. आई आई अगं उठ की. आई डोळे उघड. वनी सर जरा फास्ट चालवा की. हो हो. आई डोळे उघड. तुला काही भी होणार नाही. स्वानंदी बोलत राहा त्यांच्याशी, बोलत राहा. बेशुद्ध होऊ देऊ नका. आई आई डोळे उघड की. आपण चाललोय ना हॉस्पिटलला. बघ तुला काही भी होणार नाही. तू लवकर बरी होशील. आई तुला काही भी होऊ देणार नाही बघ. आई अगं उघड की डोळे. आई बोल की माझ्याची. आई आई. या अरविंदचा अजून कॉल कसा नाही आला? अरविंद काय करतोय काय नाही काही कळत नाही. अजून कॉल केला नाही याने. काम झालं असेल नसेल काहीच अंदाज बांधता येत नाही. ऐन वेळेस काही घोळ नाही घातला म्हणजे मिळवलं याने. एक्सक्यूज मी. मला ऍक्च्युली सुजित सरपोतदारांना भेटायचं होतं. त्यांची केबिन
ऑफिस. सुजित सरपोतदार, हा. ही केबिन आहे त्यांची. ओ ठीक आहे, थँक्यू. येऊ का सुजित सर? या या या, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला या गरीबासाठी वेळ मिळाला, आमचं हो भाग्य. गरीब आणि तुम्ही, देव करो आणि सगळ्यांना तुमच्या इतकं गरीब करो. बस. काय घेणार, चहा कॉफी काही थंड वगैरे? अरे नाही, काय नाही. बर बोल, इतकं अर्जंट का बोलवलंस मला? अरे ऍक्च्युली एक काम होतं, म्हणजे जरा पर्सनल काम होतं. त्याचा कुठेही गाजावाजा करायचा नव्हता म्हणून तुला बोलवलंय. अरे मग बोल की, तुझ्या सिक्रेट माझ्या जवळ राहतील. त्याचीच खात्री आहे मला. आपल्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्रांची सिक्रेट्स तुला ठाऊक होती, कधीच कोणाला सांगितली नाहीस. आणि त्यात तू टेक्नॉलॉजीचा किडा, म्हणजे एका ठिकाणी बसून कोण कुठं आहे काय करतंय हे सगळं तू शोधून काढायचंस. आठवतंय? हो ना. आणि हाच किडा माझं प्रोफेशन बनेल असं मला वाटलं पण नव्हतं. बरं सांग मला, कोणाचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे? मी कधी म्हणालो कोणाचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे? ते कळतं रे. हे बघ, माझं प्रोफेशन मी घेऊनच फिरतो सोबत. ऍक्च्युली एक मैत्रीण आहे, म्हणजे जवळची मैत्रीण आहे. खूप दिवस झाले तिला फोन ट्राय करतोय, तिचा फोनच लागत नाहीये. म्हणजे बहिणीच्या लग्नाला गावी गेली होती आणि त्यानंतर तिच्याबरोबर काही कॉन्टॅक्टच होत नाही माझा. माझा म्हणजे कोणाचाच काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. काळजी वाटते थोडी, म्हणून म्हटलं तुला सांगावं. त्यामुळे तिच्या नंबरवरून आपल्याला तिचा पत्ता ट्रॅक करता येऊ शकतो का? हो करूयात ना, आपण ट्राय करूयात. मला नंबर सांगशील? 98 तू काय म्हणालास, नंबर लागत नाहीये? हो. मोबाईल बघू तुझा. म्हणजे तू आता माझ्या मोबाईलवरनं तिचा नंबर ट्रॅक करणार? वाव, इतकी पुढे गेली टेक्नॉलॉजी. अरे तुझ्या मोबाईल मधनं तुझ्या मैत्रिणीचा नंबर कोणीतरी ब्लॉक केलाय.